नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे शेतकरी बांधवासाठी खास होणार आहे. तुमचा प्राणसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काळजी करायची आहे शेतकरी बांधवांनो, की त्याच्यामध्ये तुमचा प्राण जर गेला तर शेती करून फायदा राहणार नाही. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रिकेटचं कार्ड आहे. आप्पाकडं आप्पा इधर आके देखो पूरा मार्केट जाम कर देंगे, ऐसे आप्पाचा विषय आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल आप्पा किती सुद्धा हिंमत असली तर आप्पा एक दिवस सुद्धा भिकारी होणारच सांगतो. तर तसं शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतामध्ये जसं काम करत असाल तसं शेताकडे लक्ष द्यायचं आहे. ह्या प्राणी असा आहे की याच्यापासून कोणताही प्राणी ह्या प्राण्यापुढे चालत म्हणजे त्याची आप्पाचं सुद्धा त्याच्यापुढं घाबरून पळून जाणार. म्हणजे असा हा प्राणी आहे. त्याचं प्राणी म्हणजे कोणता कुत्रा असो, मांजर असो, सगळे जेवढे प्राणी, वाघ, सिंह सगळे जेवढा असो त्या प्राण्यापुढं घाबरून जाणार. म्हणजे हा प्राणी कोणता आहे ह्या प्राण्याची आपण चेष्टा करणार आहोत. तुम्ही वाचा या प्राण्यापासून. हा प्राणी घातक आहे. या प्राण्यापासून प्रत्येक नुकसान खूप होते प्राण्यापासून. हे शेतातील नुकसानसुद्धा करता येईल. या प्राण्यापासून नाही वाचलं तर तुमचा शेतकरी बांधवांनो नक्की एक दिवस प्राण जाणार. का बरं म्हणता असाल तर ह्याच्यापासून आप्पासुद्धा पळून गेलेला आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रिकेटचं कार्ड आहे असू द्या तरीसुद्धा पळून जाणार. तर त्याच्यामधूनच शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ होणार आहे. काहून की तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर तुमचासुद्धा प्राण जाऊ शकतो. कोणत्याच प्राण्याला घाबरत नाही हा प्राणी कोणता असेल तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे तुम्ही बघितला आहे का, रिअलमध्ये बघितला आहे का, चालताना बघितला आहे का, तुमच्या मागं लागला आहे का ते सुद्धा मी सांगणार आहे. तुमच्या मागं जर लागला तर तुमचा प्राणसुद्धा जाणार. मी आमच्या मागं लागलेला नाही, पण आम्ही सांगतोय म्हणून करतो. आमच्या शेतामध्ये त्यांना घाण केलेले आहे, त्याच्यामधून त्यांना खराब केलेलं आहे. जे शेतामधील जे पीक आहे त्याचं तोडून ताडून टाकणारा तो प्राणी म्हणजे सायळ. सायळ ही प्राणी एकदम घातक आहे शेतकरी बांधवांनो. याच्यापासून वाचायलाच हवं. वाचलं नाही तर तुमचं 100% प्राण जायला विसरू नका. तर ते कसं ते सांगतोच. तर शेतकरी बांधवांनो काय झालं माहिती आहे का, हे शेतामध्ये काय करत असं रात्रीची तुम्ही शेतामध्ये बारी द्यायला जात असताना काळजी घ्यायला पाहिजे. नसली काळजी घेणं तर हातामध्ये काडीसुद्धा घ्या, की तुम्ही हातामध्ये काहीसुद्धा घ्या. याच्यापासून वाचलंच पाहिजे. नाहीतर तुमचा खाजू आणि दवाखान्यात पैसे लव ह्याच्या पुढं प्राणसुद्धा जातो हो. एवढं घातक ह्या सायळीची काठी असतं हो. लय अवघड आहे. तर तुम्ही रात्रीची शेतामध्ये जात असताना तुमच्या मागं येते काय, वाचतं काय, खडखड होतं काय हे अजून कोणाला धक्का बसला नाही. पण इथून पुढे धक्का बसणारच. काहून की आता आमच्या शेतामध्ये 2 सायळी आहे. ते दिसल्या तर दिवसा नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणारच आहे. काहून की यांना काय केलं, ते जे मक्का पीक आहे ते खाली पाडून खात आहे, निंबाचे सालटं खात आहे. त्याच रात्री काय झालं माहिती आहे का, रात्रीची जर लाईन असलीच तर चांगलाच धक्का शेतकऱ्यांना बसणार आहे. तुम्ही म्हणाल का बरं, तर शेतकरी बांधवांनो ज्यावेळी ते काय असतं ते प्राणी इथला घाण आहे. 4 पायाची बघा ती 4 पायाची सायळ आहे. ती 4 पाया अशी आपल्यापेक्षा फास्ट पळते ती सायळ माहिती आहे का. ते माणसाच्या मागं कुठं पण येऊ शकते तुम्हाला पळून. तुमच्या हातामध्ये काय लाकूड असेल, कुऱ्हाड असेल, ती घाबरत नाही. तुम्हाला सांभाळून तुमचा जगण्याचा हा प्रयत्न आहे शेतकरी बांधवांनो. हा प्राणी घातक आहे. अजून पण कुठं काही घडलं नाही, पण सांगतोय म्हणून सांगतोय. याच्यामध्ये काय झालेलं आहे की रात्रीची बारी देत असताना मक्कामध्ये पाणी लावून जातो. पण एखाद्या बारचीनं काय होतं माहिती आहे का शेतकरी बांधवांनो, त्या सायळीचे दात सळसळ करत असताना माणसाची मागं जर आली तर आपल्याला कुणीकडं सुद्धा पळता येत नाही. तर ती 100% काटे मारते, जी कोणालाच सोडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही रात्रीची एवढी भीती असू द्या. हा प्राणी कोणत्याच प्राण्याला घाबरत नाही. सिंहाना, वाघाना कोणताच प्राणी याच्यापुढं डरपोक नाही. म्हणजे ही आहे सायळ. तुम्ही म्हणत असाल रात्रीची जाऊ नका शेतामध्ये, खूप अवघड दुर्घटना होऊ शकते. म्हणजे शेतकरी माणूस सांभाळून. एका हातामध्ये तुम्ही बॅटरी घ्यायची आहे. एक जण तुमच्या राजा मोत्या असू द्या, कुत्रा असू द्या, कुत्र्याला सुद्धा ते घायल करून ठेवते बघा. तर त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये काहीतरी काडी-कुडी असू द्या आणि जात असताना काही मागं पुढं रात्रीची बारी देत असताना थोडं सांभाळून चाला, म्हणजे नुकसान होणार नाही. आणि या नुकसानीचा परिणाम आपल्याला भोगावाच लागणार. म्हणजे तुम्ही जरा नीट बारी देताना नीट सायलर नीट बघून चाललं तर खूप भारी. म्हणजे या सायळींचा खूप त्रास होतोय. म्हणजे आता प्राणी चांगली सायळ चांगली आहे, त्याच्याबद्दल काही नाही म्हणणं आपलं. पण एखाद्या ते इथलं नुकसान करते बघा. मक्का पीक, गाजर पीक असो, कोणतं पीक असो, त्या पिकाला खाऊन आणि अर्धे खांडके करून त्याचे हे करते. आणि निंबाचे साली तर तिनं अर्धे सोडून लावलं बा शेतकरी बांधवांनो. काय सांगा तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि तुमचा जीव वाचायला पाहिजे. हे प्राणी इथला घातक आहे की रात्रीच्या टायमाला 100% मागं येतो बघा. आणि ह्यो प्राणी असा आहे की ज्याच्या
आणि जेव्हा आपण मोटर चालू करतो ना, मोटर चालू करताना ती पाईप असते की पाईपसुद्धा हे प्राणी खातो बघा. याच्यामुळं तुम्ही सावधान व्हायचे. त्याचे एवढे भरदाडे आहे की तुम्हाला दाखवणार मी एक दिवस. आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ पडलेला असेल, मागं जाऊन बघू शकता. त्याचं भरदाड केवढं आहे, केवढी सायळ्या असतात ते सुद्धा दाखवणार आहे. पण तुम्ही ह्याच्यापासून काळजी घ्या. तुमचा जीव वाचवा. हे मक्का असो कोणताही याच्यावर जर अशी बसलेली असते आणि सहज जर तुम्हाला काठी मारली तर खूप अवघड होऊ शकते शेतकरी बांधवांनो. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.